सर्वांना नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरबसल्या आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपवरून आधार कार्डवरील पत्ता अपडेट कसा करायचा या संदर्भात माहिती पाहणार आहोत. आधार कार्डवरील पत्ता बदलण्यासाठी आपल्याला कोणतंही लिमिट नाही. आपण आधार कार्डवरील पत्ता कितीही वेळा अपडेट करू शकतो, परंतु तुमचं नाव, जन्मतारीख, लिंग या बाबीसाठी मात्र तुम्हाला काही लिमिट आहेत. आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे नाव आपण 2 वेळा ऑनलाईन म्हणजे आधार सेवा केंद्रावर जाऊन आपण 2 वेळा आणि रिजनल सेंटरवर जाऊन आपण योग्य ते कारण देऊन 1 वेळा असं 3 वेळा आपण बदल करू शकतो. जन्मतारीख मात्र एकच वेळा आपण दुरुस्त करू शकतो. लिंग देखील 1 वेळा आपण ऑनलाईन आणि 1 वेळा आपण अधिकृत डॉक्युमेंट घेऊन त्यांच्या रिजनल सेंटरला जाऊन आपण दुरुस्त करू शकतो. मात्र पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी आपण कितीही वेळा बदल करू शकतो. बायोमेट्रिक माहितीसुद्धा आपल्याला जर अपडेट करायचे असेल तर आपल्याला केवळ अधिकृत केंद्रावरतीच जायला हवं. आपल्याला यापैकी फक्त पत्ता हा एकमेव ऑप्शन आहे की जो आपण आपल्या मोबाईलवरून आणि आपल्या संगणकावरून आपण अपडेट करू शकतो अगदी घर बसल्या. इतर गोष्टीसाठी तुम्हाला रीतसर आपल्याला आधार सेवा केंद्रावरती किंवा CSC सेंटर किंवा महाई सेवा केंद्र या ठिकाणी तुम्हाला जाऊन अपडेट करून घ्यावं लागेल. चला मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वप्रथम गुगलच्या सर्च बारमध्ये UIDAI ही आधार कार्डची वेबसाईट आहे, ती टाकून आपण सर्च करायचं आहे. त्यातलं एक पहिला ऑप्शन येतो, त्या ऑप्शनवरती आपण क्लिक करायचं आहे. यात तुम्हाला भाषा निवडायची आहे. आपण इंग्रजी भाषा निवडूया म्हणजे आपल्याला सोपं पडेल. या ठिकाणी 13 भाषांचा पर्याय आहे, त्यातील आपण इंग्रजी भाषेचा पर्याय निवडलेला आहे. या ठिकाणी आधार कार्डची अधिकृत वेबसाईट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये अपडेट आधार हा पहिला ऑप्शन आहे. त्यातील अपडेट डेमोग्राफिक डेटा अँड चेक स्टेटस या ऑप्शनवरती आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपणासमोर लॉग इनसाठी या प्रकारे विंडो ओपन होईल. त्यातील लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इनसाठी एक नवीन छोटीशी टॅब ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड तुमचं जे नंबर आहे तो नंबर या ठिकाणी नोंदवायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा कोड नोंदवायचा आहे आणि लॉग इन विथ OTP हा या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारशी संलग्न असलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो OTP आपण या ठिकाणी नोंदवायचा आहे. तो OTP नोंदवून झाल्यानंतर आपण लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमचं आधार लॉग इन सक्सेसफुली झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी अनेक ऑप्शन आहेत, त्यांचा वापर आपण करू शकतो, परंतु आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त ॲड्रेस म्हणजे आपला पत्ता कसा अपडेट करायचा या संदर्भात आपण माहिती घेऊयात. तर पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला या ठिकाणी 2 ऑप्शन पाहायला मिळतात, अपडेट आधार ऑनलाईन आणि दुसरा जो पर्याय आहे तो हेड ऑफ फॅमिली बेस्ड म्हणजेच कुटुंब प्रमुखाच्या आधार कार्डचा वापर करून आपण घरातील इतर व्यक्तींचं आधार कार्डवरील ॲड्रेस अपडेट करू शकतो. आता आपण प्रत्यक्षात अपडेट आधार ऑनलाईन या ऑप्शनचा वापर करून आपण पत्ता कसा बदलायचा ह्याचं प्रात्यक्षिक पाहूयात. या ठिकाणी माहिती येईल, सूचना येतील, त्या वाचून प्रोसीड टू अपडेट आधार या टॅबवर क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पुढीलप्रमाणे माहिती दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला नाव बदलायचे किती चान्स शिल्लक आहेत ते दिसतील. जन्मतारीख, तुमचं लिंग, यामध्ये आपण किती संधी आपल्याला उपलब्ध आहेत या ठिकाणी पाहू शकतो. पत्त्यासाठी मात्र या ठिकाणी नो लिमिट आपल्याला दिसतंय, म्हणजे आपण पत्ता कितीही वेळा बदलू शकतो. त्यानंतर प्रोसीड टू अपडेट आधार या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या सध्याचा करंट डिटेल्स म्हणजे करंट पत्ता, आत्ताचा सध्याचा पत्ता पाहायला मिळेल. यानंतर आपल्याला डिटेल्स टू बी अपडेटेड या ऑप्शनमध्ये आपल्याला सध्याचा पत्ता म्हणजे आपल्याला जो पत्ता नोंदवायचा आहे, दुरुस्त करायचा आहे, तो पत्ता या ठिकाणी नोंदवायचा आहे. आपण या ठिकाणी इंग्रजीमध्ये टाईप केल्यानंतर त्याखाली मराठीमध्ये आपोआप नाव येतं, त्यामध्ये आपण दुरुस्त करायचं आहे. जर इंग्रजीमध्ये स्पेलिंग टाकला आणि आपण मराठीमध्ये जर त्याचं रूपांतर झालं तर मात्र मराठीमध्ये काही शब्द चुकू शकतात, तर आपण मॅन्युअली त्या ठिकाणी
ते मराठीसुद्धा आपण दुरुस्त करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पोस्ट, तुमचं पिनकोड, तालुका, जिल्हा अगदी व्यवस्थितपणे तुम्ही नोंदवायचं आहे आणि पत्त्याचा पुरावा म्हणून आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. तर आपण मॅन्युअल अपलोड करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला बरेच काही ऑप्शन आहेत. त्यापैकी तुमच्याकडे जे उपलब्ध पुरावा आहे त्याचा वापर करून आपण पत्ता अपडेट करायचा आहे. मी या ठिकाणी पासबुक, राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक हा ऑप्शन निवडला आहे पत्त्यासाठी, ज्यावरती फोटो असावा आणि ब्रँच मॅनेजरचा शिक्का आणि सही असावी. कंटिन्यू टू अपलोड या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरवरती सेव्ह असलेली जी फाईल असेल ती ब्राउज करून आपण या ठिकाणी घ्यायची आहे, अपलोड करायची आहे. या ठिकाणी आपल्याला सक्सेसफुली अपलोड झाल्यानंतर 100% आपल्याला अपलोड झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळेल. यामध्ये हिरवी लाईन आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट या बटनावरती आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुम्ही जो नवीन पत्ता नोंदवला आहे तो पत्ता या ठिकाणी पाहायला मिळेल. जर यात काय दुरुस्ती असेल तर उजव्या बाजूला एडिटचा ऑप्शन आहे, त्या एडिटच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तो पत्ता पुन्हा दुरुस्त करू शकता. यानंतर आपण ॲग्री या बटनावर क्लिक करून नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला 50 रुपये या ठिकाणी त्याचा चार्ज आहे, तो पे करण्यासाठी एक विंडो ओपन होईल. आपल्याला त्या संदर्भात एक सूचना आहे, ती वाचली आहे आपण. या ठिकाणी आपल्याला पेमेंटसाठी 2 ऑप्शन आहेत. त्यापैकी आपण कोणत्याही एका ऑप्शनची निवड करून मेक अ पेमेंट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर एक पेमेंटसाठी नवीन छोटीशी विंडो ओपन होईल, ज्यामध्ये तुम्ही तुमचं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI पेमेंट किंवा QR कोड स्कॅन करून आपण पेमेंट करू शकतो. या ठिकाणी मी QR कोड स्कॅन करून पेमेंट केलेलं आहे. पेमेंट सक्सेसफुल असा मेसेज आपल्याला पाहायला मिळतोय. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला त्याची पावती, डाउनलोड ॲक्नॉलेजमेंट म्हणून एक टॅब येईल. या ठिकाणी तुम्हाला ट्रान्झॅक्शन सक्सेस झालेलं दिसेल, त्याची वेळ, तारीख आणि किती रुपये फी आपण पेड केली ते आपल्याला पाहायला मिळते. डाउनलोड ॲक्नॉलेजमेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पावती मिळेल. या पावतीवर तुम्हाला तुमचं डिटेल्स म्हणजे पूर्वीचं आणि सध्याचा अपडेट केलेला पत्ता पाहायला मिळेल. ही पावती आपण नवीन आधार कार्ड अपडेट होईपर्यंत आपल्याजवळ ठेवायचं आहे. एक साधारण 5 ते 6 दिवसामध्ये आपलं आधार कार्ड अपडेट होईल. या ठिकाणी तुम्हाला ते अपडेट झालेलं आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड आधार हा ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही डाउनलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे. PDF स्वरूपामध्ये हे आधार कार्ड आपलं डाउनलोड झालेलं आहे. आता हे आधार कार्ड जे आहे त्याला कोड आहे, ज्यामध्ये आपल्या नावातील स्पेलिंगचे पहिले 4 अक्षरं आपण कॅपिटलमध्ये नोंदवायचे आहेत आणि आपलं जन्मसाल नोंदवायचं आहे. उदाहरणार्थ सारंग हे एका व्यक्तीचं नाव आहे आणि त्याचं जन्मतारीख जर 2016 असेल तर त्याचा कोड असेल SARA 2016 असा कोड असेल. तो कोड टाकल्यानंतर आपल्याला हे आधार कार्ड PDF स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. आपण याची प्रिंट मारून याचा वापर करू शकता. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर करून घरबसल्या अगदी 5 मिनिटांमध्ये आधार कार्डवरील पत्ता कसा अपडेट करायचा या संदर्भात माहिती पाहिली. आपण पुढील व्हिडिओमध्ये कुटुंब प्रमुखाचा आधार कार्डवरून घरातील इतर सदस्यांचा पत्ता कसा अपडेट करायचा या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. अशा प्रकारचे माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.